नमस्कार. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की 31 डिसेंबरला एकादशी आलेली आहे, तर आता या दिवशी आम्ही 31 डिसेंबर साजरा केला पाहिजे का? आता 31 डिसेंबर म्हणजे काय? तर 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचा शेवटचा दिवस आणि 1 जानेवारी पासून इंग्रजी नवीन वर्ष सुरू होते. आणि आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की अख्ख्या जगामध्ये 31 डिसेंबर किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आता 31 डिसेंबर साजरा करणार म्हणजे सर्वीकडे मांसाहार असणारच आणि आपल्या अध्यात्मानुसार आणि धर्मानुसार आणि पंचांगामध्ये आणि कॅलेंडरमध्ये असं सांगितलंय की 30 आणि 31 या तारखेला आलेली आहे एकादशी. मग हे मोठं धर्मसंकट आता लोकांना पडलं आहे. मग या 31 डिसेंबरला काय करावे? हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल ना. त्यामुळेच आज मी आलेलो आहे तुमचा ज्योतिष मित्र एक विशेष भागामध्ये. काय करणार? 31 डिसेंबर साजरा करावा की नाही? तर सर्वप्रथम एकादशी म्हणजे काय आणि एकादशीचं काय महत्व आहे? तर एकादशीला विष्णूचे पूजन केले जाते आणि पौष महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला म्हटलं जातं पुत्रदा एकादशी. परंतु आता पंचांगामध्ये 2 एकादशी दाखवल्या आहे. 30 तारखेला पुत्रदा एकादशी आणि 31 तारखेला भागवत एकादशी. तर वैष्णव संप्रदायाचे जे लोक असतात ते दशमी स्पर्श असलेली एकादशीचा उपवास करत नाही. ते एकादशी आणि द्वादशी युक्त एकादशी करतात आणि त्याला म्हटलं जातं भागवत एकादशी. त्यामुळे यावर्षी भागवत एकादशी ही 31 तारखेलाच आलेली आहे. आता एकादशी आलेली आहे. आता महत्वाचा अजून एक मुद्दा असा आहे की ह्या एकादशीला उपवास असतो. तर उपवास म्हणजे काय? आपल्याकडे उपवास म्हटल्यानंतर म्हणजे काय की अन्न न खाणे. तर सर्वप्रथम उपवास याचा अर्थ असा आहे की उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सोबत राहणे. म्हणजे आपण आपल्या आत्म्यासोबत किंवा आपण ज्याला आत्मचिंतन करतो अशा एखाद्या व्यक्तीसोबत, अशा एखाद्या गोष्टीसोबत आपण राहणे म्हणजे ईश्वरासोबत राहणे, याला उपवास म्हणतात. आणि या राहण्यासाठी आपल्याला सात्विक असणं गरजेचं आहे आणि या सात्विकतेसाठी आपल्याला उपवास करणं गरजेचं आहे, कारण आपला आहार सात्विक असला पाहिजे. आता आलो आपण मुद्द्यावरती. आता वर्षाचा शेवटचा दिवस, पुन्हा सांगतो, इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण सात्विक भोजन करावे की तामसिक भोजन करावे? त्यात आलेला आहे एकादशीचा मुहूर्त. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तरी आपण सात्विकच आहार करावा. आता याच्या मागचं विज्ञान काय आहे? एकादशीला उपवास का केला जातो ते विज्ञान पण आपण बघूया. तर यामध्ये विज्ञान असे आहे की चंद्राचे जे गुरुत्वाकर्षण आहे त्याचा पृथ्वीवरील पाण्यावर परिणाम होतो. पृथ्वीवर साधारणतः 70% पाणी आहे आणि आपल्या शरीरात देखील साधारणतः 70% पाणी आहे. या चंद्राचा पृथ्वीवरील पाण्यावर परिणाम होतो. कशामुळे? तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे. काय परिणाम होतो? तर पाण्याच्या दाबामध्ये बदल होतो. मग हा पाण्याच्या दाबातील बदल आपल्या शरीरातील रक्तप्रवाहावरती आणि पाण्यावरही होतो. म्हणून एकादशीला सात्विक आहार सांगितला आहे. एकादशीला धान्य खात नाही, कारण ज्या धान्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते अशा प्रकारचे धान्य हे एकादशीच्या दिवशी खाल्लेले चालत नाही. मग जर साधे धान्य एकादशीला चालत नाही तर आपण मांसाहार करावा, मद्यपान करावे की नाही हे आता आपण ठरवावे. मला तरी असे वाटते की या वर्षीचे 31 डिसेंबर म्हणजेच या वर्षीचा इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस तामसिक आहार म्हणजे मद्यपान किंवा मांसाहार करण्यापेक्षा सात्विकतेने करण्यास काय हरकत आहे? आणि सात्विक आहार जर घेतला तर आपणाला दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस उठण्यासाठी एक सात्विकता मिळेल. म्हणजे नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात ही सात्विकतेने होईल. मग एखादा इंग्रजी वर्षाचा शेवट आणि सुरुवात जर सात्विकतेने केली तर काय अडचण आहे? त्यामुळे मला तरी वाटतं की ह्या 31 डिसेंबरला सर्वांनी सात्विक राहावे आणि आपली काळजी घ्यावी. अशा प्रकारच्या विशेष गोष्टी जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी मी एक नवीन प्लेलिस्ट चालू करतो. त्याचं नाव ठेवूया विशेष. आणि त्या विशेषमध्ये आपण अशा गोष्टींवरती चर्चा करत जाऊया. आणि अशा गोष्टी जर तुम्हाला आवडत असेल आणि आवडणार असेल तर आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. आपली साथ आपल्यासाठी अनमोल आहे. त्यामुळे धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखीन एखाद्या अशाच विशेष क्षेत्रामध्ये. धन्यवाद.